बुद्ध धम्म मेळाव्यात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, मंगलकामना। सार्वजनिक बुद्ध जयंती समारोह समितीतर्फे आयोजित बुद्ध धम्म मेळाव्यात सिडको बुटीबोरी सातगाव परिसरात आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत। आय एम बँगलोर इथे तिने प्रवेश मिळवलेला आहे। ही आपल्या समाजासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे। सध्या ती बँगलोरलाच इंटर्नशिप करत होती, आता मात्र आय एम बँगलोर इथे सिलेक्शन झाल्यामुळे ती पुढचं आपलं भावी आयुष्य आणि करिअर तिथं करणार आहे। समस्त कार्यक्रमाचे संचालन करण्यासाठी आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या मी थोडक्यामध्ये परिचय देतो आहे। VME कॉलेजला प्रोफेसर आहेत, ॲक्टिंगच्या 25 वर्षापासून थिएटर आर्ट आहेत आणि MA थिएटर आर्टमधून मुंबई विद्यापीठातून झालेले आहेत। आतापर्यंत 60 प्रयोग केले आहेत त्यांनी। 11वा दादासाहेब फाल्के पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। त्यांनी मंचावर येऊन सूत्रसंचालन करावं आणि त्यांचं नाव आहे साची विनोद संजय जीवने। बहुजन हिताय बहुजन सुखाय हा वचन सांगणारे, अत्तदीपो भव हा संदेश जगाला देणारे करुणामय तथागत गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी येथील राजा शुद्धोधन व राणी महामाया यांच्या पोटी झाला। गौतम बुद्ध लहानपणापासूनच अत्यंत शांत, करुणामय व विचारशील होते। त्यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी घर, कुटुंब व वैभव यांचा त्याग केला। त्यांच्या अनेक वर्षाच्या कठोर तपस्यानंतर त्यांना बोध गया येथील बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली व तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले। पण बुद्ध हे एक नावच नसून प्रज्ञा, शील आणि करुणा या सर्वोच्च गुणांनी परिपूर्ण असणारी ज्ञानाची उपाधी आहे। स्वामी विवेकानंद म्हणतात, गौतम बुद्धांनी एवढा बुद्धिमान, प्रगल्भ, परिपूर्ण व्यक्ती जगाने आजवर पाहिला नाही। 32 डिग्र्यांचे मानकरी आणि 9 भाषांचा जाणकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांना आपले गुरु मानतात। या बुद्ध पौर्णिमेलाच गौतम बुद्धांचा जन्म, गौतम बुद्धांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालं। बाबासाहेब म्हणतात, बालपणी जर माझ्या हातात हे बुद्ध चारित्र्य आलं नसतं तर आज मला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होतच आलं नसतं। बौद्ध धर्मातील मानवतावाद या एकमेव मार्गाने बाबासाहेबांनी जाती व्यवस्था, सामाजिक विषमता यांच्या विरोधात लढा दिला। बाबासाहेब व गौतम बुद्ध भारतीय इतिहासातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे महान दीपस्तंभ आहेत। गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, समता आणि स्वातंत्र्य या सर्व तत्वांनी प्रेरित होऊन बाबासाहेबांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचे शिकवण देणारे युग प्रवर्तक, लाईट ऑफ आशिया म्हणून ओळखले जाणारे गौतम बुद्धांना इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने टॉप 100 विश्व मानवांच्या यादीत प्रथम सर्वोच्च स्थान दिले आहे। बाबासाहेब बुद्धांचं तत्वज्ञान त्रिपिटक या धर्मग्रंथात पाली भाषेत मांडलं आहे। आज बौद्ध धर्म जगातील 3रा क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे। याचं मुख्य कारण म्हणजे हा कुठल्याही अंधश्रद्धेवर आधारित नसून तर्क, विज्ञान आणि मानवी करुणेवर आधारित आहे। गौतम बुद्ध म्हणतात, माझ्या धम्माचा ईश्वर, कर्मकांड, मरणोत्तर जीवन आणि आत्मा यांच्याशी काही संबंध नसून माणूस व माणसाशी असलेले या जगातील नाते हाच माझा धम्माचा केंद्रबिंदू आहे। आणि म्हणून म्हणतात,
शांती मिळावी तर बुद्धांसारखी आणि क्रांती घडवावी तर भीमासारखी. शेवटी एवढेच म्हणेन की या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लाविली ती. जग जिंकुनी झाले ते मित्र गौतमासे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते सारित्र्य गौतमाचे. पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. धन्यवाद. अशी लेकरं घडवण्याचा संकल्प जर आपण सगळ्यांनी घराघरातून केला तर मग अशी क्रांतीज्योत पेटते आणि आपल्या समोर ती प्रकट होते आणि इतक्या उत्स्फूर्तपणे ती बोलते. खूप खूप अभिनंदन तुझं संकल्प. तुझ्या आईवडिलांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. आणि हा धम्मध्वज तुझ्या सन्मानार्थ. पुढच्या कार्यक्रमाकडे वळताना परिसरात उपस्थित समस्त उपासक उपासिकांना मी विनंती करते की आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यासाठी आपल्याच स्थानावर राहायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. सूरामेरय मज्ज पमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. यस्य मूले निसिन्नव सबारी विजयं अकापतो सब युक्तं सत्ता वन्दे तं बोधिपादकं. इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पीते नमस्सामि, बोधिराजा नमस्तु ते. समितीच्या वतीने दरवर्षी बुद्ध धम्म ज्ञान स्पर्धा परीक्षा घेतली जाते आणि याही वर्षी ही स्पर्धा घडवून आणण्यात आली होती. दिनांक 1 तारखेला म्हणजेच बुद्ध जयंतीच्या दिवशी सकाळी 11 वाजता ही स्पर्धा घेण्यात आली होती, ज्याचे निकाल आज आपण जाहीर करणार आहोत. विशेष म्हणजे या परीक्षेत सर्वच वयोगटातील लोकांनी सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धक या परीक्षेला बसले होते, ज्यात वयाचं काहीही बंधन नव्हतं. ही परीक्षा विशेषतः बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेबांनी लिहिलेलं हे पुस्तक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या जीवनचारित्र्यावर आधारित अशी ही परीक्षा होती. आणि या स्पर्धेचा निकाल आपल्याकडे लागलेला आहे, जो अनुक्रमे मी सांगणार आहे. तृतीय क्रमांक, मग द्वितीय आणि मग प्रथम अशी नावांची घोषणा आपण करणार आहोत. ह्या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. शंकरराव धाबर्डे. मी विनंती करते की 2 शब्दात जर आपल्याला आमच्याशी काही बोलायचं असेल तर आपलं स्वागत आहे. आदरणीय माननीय भूपेशजी वाघमारे साहेब. महाकारुणिक
तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचं मी माझ्या मनात आहे ते, आणि ह्या समाजाकरता मी काय करू शकतो हे भावना माझ्या मनात आहे. आणि हे बुट्टीबुरी जो एरिया है माझा 2014 यहाँ पे मेरा काम है और करीबन 200 एकड़ मैंने यहाँ पे लैंड एक्वायर किया है और उस पे काम किया है. तो कुछ जो ज़मीनें हैं जो अपने को अपने समाज के लिए, शिक्षा के लिए और उनकी उन्नति के लिए, अपने लोगों की उन्नति के लिए अगर अपेक्षित है तो मैं बिल्कुल उसके लिए तैयार हूँ. और आप लोगों का धन्यवाद जो मुझे आज अपने इस मंच पर इतना सम्मान दिया. और बुद्धांची हीच शांतीची मशाल, शांतीचा हा दिवा आपला मित्र, आपला बंधू, आपला भाऊ गोविंददादा पोलाड आपल्यामध्ये पेटवायला, चेतवायला येतोय. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आदरणीय गोविंददादा पोलाड यांचं. सुंदर तुमचं हे बुट्टीबोरी शहर आहे. बुट्टीबोरी शहरातले लोकसुद्धा खूप चांगले आहे असं मला आमच्या नागदेवे साहेबांनी सांगितलं. त्याच्या आधी मी माहिती काढली आणि सगळ्यात वैशिष्ट्य बुट्टीबोरी शहराचं हे आहे सर ताई, बुट्टीबोरी शहराचं वैशिष्ट्य असं आहे का या बुट्टीबोरी शहरातले लोक दारू पित नाही. हो, बुट्टीबोरी शहरातले लोक सर दारू पित नाही, हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. इकडले लोक दारू पित नाही, तंबाखू खात नाही, खर्रा खात नाही. इकडल्या महिला ज्या आहे त्या लाडक्या वहिनी नाही, म्हणजे त्या 1500 रुपयात 1000 रुपयात इथले लोक मतदान विकत नाही, आपल्या पोराईचे भविष्य खराब करत नाही. तुमची इकडली गोष्ट नाही, आमची इकडली गोष्ट आहे, कारण माझ्या गाव दूर आहे ना. म्हणून तुमच्या या गावाची सगळ्यात चांगली गोष्ट हे आहे की तुमच्या गावातले लोक चांगले आहे असं मी प्रत्येक गावात म्हणतो. म्हणून जर तुम्हाला जर चांगलं ठरायचं असेल तर माझा कार्यक्रम होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी बसावं. आणि लहान लहान लेकरं कोण आणले हात वर करा बरं. दुसऱ्याचे नाही, आपले स्वतःचे. कोणीच नाही आणले. हे बाकीचे कोणाचे मग पार्सल हे मागवले का तुम्ही तिकडून? हात वर करा. हात आहे ना सगळ्याले. कोण आपले लेकरं कार्यक्रमात आणले, ज्यांनी आणले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध जन्मले पाहिजे, पण दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात काय लय आपत. आता करू सुरू. तरी काही लोक उभेच आहे. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, बहुतेक त्याची इच्छा आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये उभं राहण्याची ते प्रॅक्टिस करत असेल. 3 प्रकारचे लोक सर कार्यक्रमात येत असतात. पहिला वर्ग जो असा आहे ज्याची बायको घरात बेलणं घेऊन कुणकुण करते, तो घरी बसल्यापेक्षा कार्यक्रमाला येते. दुसरा वर्ग असा आहे जो दाठ्यात बसून ऐकते घरात, गॅलरीमध्ये. तुमच्या इकडे गॅलरी आहे, मी आता गावखेड्यातलं मॉडेल आहे, आमच्या इकडे दाठ्ठा असते. दुसरा वर्ग असा आहे जो दाठ्यात बसते, गॅलरीत बसते, पटला तर पाहू, नाही तर घुसत घरात चाललं जाऊ. तिसरा जो वर्ग असते सर, तिसरा वर्ग खरंच कार्यक्रमाला आला असते, म्हणजे तो बुट्टीबोरीतला वर्ग. आता खुर्च्या भरणार आहे. आणि आपला इतिहास असा आहे, जवळपास मी 250 कार्यक्रम महाराष्ट्रभरात केले आजपर्यंत. आपला इतिहास आहे सर, आजपर्यंत जेवढ्या खुर्च्या खाली होत्या सगळ्या भरल्या. आता फक्त माया हिशोब गणलू नका देऊ तुम्ही, आहे ना, म्हणजे माया करिअरवर डाग नाही लागला पाहिजे, म्हणून सगळ्या खुर्च्या भरल्या पाहिजे. तिसरा जो वर्ग आहे, तिसरा वर्ग हा तुमच्या बुट्टीबोरीतला वर्ग आहे, जो खरंच या कार्यक्रमाला प्रबोधनाचा आस्वाद घेण्यासाठी आला. म्हणून तुमच्याच नागपूरचे ज्ञानेश वाकुडकर नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे. काय म्हणतात की या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे, माझ्यातल्याच मीला माझा सलाम आहे. या दिलदार मैफिलीला माझा सलाम आहे, माझ्यातल्याच मीला माझा सलाम आहे. मी भोगले तसारे ऐटीत राजवाडे, या फुटपात जिंदगीला माझा सलाम आहे. म्हणून तुमच्या बुट्टीबोरीतल्या लोकांना माझा सलाम आहे की जेवढे आले
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वामनदादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेचं टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. एवढेच कापी आहे. काही लोकांना खुर्चीचा मोह असते, एका एका खुर्चीवर 5-5 जण एकमेकाच्या अंगावर पडेपर्यंत बसतात. तुमच्या इकडल्या लोकांना खुर्चीचा मोह नाही म्हणून खुर्च्या रिकामे आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मी येताना काही काही लोकांना मला ओळखलं नाही माझ्या हालतीवरून, आहे ना. आता मी आहे पंढरीचा विठ्ठल सावडा आणि तुमच्या आयोजन समितीचं मला अभिनंदन करायचं आहे. त्यांना माहीत आहे वक्ता हा दिसाले पंढरीचा विठ्ठल आहे, म्हणून त्यांनी तर माझ्या बॅनरमध्ये फोटो सर गोरा करून टाकला स्नॅपचॅटवरून. आणि प्लॅन बी असा ठेवला, तरी लोकांनी समजा ओळखलं नाही तर पूर्ण फोकस पहा. पूर्ण फोकस मायावर आहे आज. आणि हे फोकस असे लावले का जेणेकरून मी तुम्हाला दिसलं पाहिजे. माझी आई मला नेहमी म्हणते की तू कुर्ता घालून जात जाय, जेणेकरून लोकांनी तुला ओळखलं पाहिजे, नाही तर लोक लातीनं ढकलतात भाषणाच्या आंधीमध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाल आहे. की घेता तुम्ही चुकीची माझी मिसाल आहे, माणूस बारकामी शायर जहाल आहे, दररोज शासनावर लिहिते 1000 शायर, मी एकटाच भिडतो माझी कमाल आहे. म्हणून ही कमाल करायसाठी, ही बुद्धांच्या विचारांची कमाल करायसाठी तुमच्या या बुट्टीपुरी गावामध्ये आलो आहे. आता करू का सुरू, झाले का चार्जिंग? आणि या संपूर्ण भारतीय देशालाच नाही तर संपूर्ण जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, ज्यांच्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यांच्या नावावर ही तुमची युनिव्हर्सिटी आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी, ज्यांच्याविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हाती न घेता तलवार, काय म्हणतात की हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपानच्या दौऱ्यावर गेले आणि जपानमध्ये गेल्यानंतर तुकडोजी महाराजांना बुद्धांचा प्रभाव एवढा दिसला की बुद्धांच्या विचारांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभावित झाले. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा जपानवरून परत आपल्या भारतीय देशामध्ये आले तर त्यांनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांची 2500वी जयंती ही आपल्या देशातल्या 1000 गावांमध्ये साजरी केली होती. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की हाती न घेता तलवार, एकाच शब्दात एका वाक्यात व्याख्या सांगितली आहे बुद्धांच्या विचारांची की हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी कारण एक प्रचार प्रभावशाली, असे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी, चंद्रगुप्त मौर्य यांनी निर्माण केलेला, म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातून निर्माण केलेला हा जो देश आहे त्याला दिलं नाव भारत. म्हणजे भाईचाऱ्याने रत झालेला असा तो भारत. आणि त्या भारताला महाभारत करण्याचं काम ज्या राजानं केलं ते चक्रवर्ती सम्राट अशोक, आणि ज्या मातेच्या संस्काराने आणि ज्या मातेच्या विचाराने या संपूर्ण भारतीय देशातल्या युवा पिढीला, या संपूर्ण भारतीय देशातल्या तरुण पिढीला, या भारतीय देशातल्या जनतेला संस्काराचा आणि संस्कृतीचा महान मेरू प्रदान केला त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि वामनदादा कर्डक ज्या महामानवाविषयी म्हणतात. आता बघा, इकडून लोक येईन, तुमच्या या मैदानाला गेटच गेट आहे. पहिलं मैदान असं दिसलं का भक्कम गेट आहे, इकडूनही लोक येतात, इकडूनही लोक येतात, है ना. आता लोक येईन तर काही काही लोकांना सवय असते, जो आला त्याच्याकडे पाहतात सगळेजण, बरोबर. म्हणजे त्याला कधी येईनं पाहिलंच नाही. तुमच्या इकडली गोष्ट आहे का? नाही, आमची इकडली गोष्ट आहे. नवीन कोणी आलं, बसाले जरी आलं, याच्या समोरून आलं का सगळे लोक त्याच्याकडे पाहतात. मला एवढ्या दुरून बोलावलं ना, जरी मी हिरो सारखा दिसत नाही, दिसतो का? नाही म्हणतात हे. लयच खरे लोक आहे तुमच्या इकडले. आता मी जरी हिरो सारखा दिसत नाही, पण आजचा मुख्य हिरो मी आहे काकू. म्हणून सगळ्यांनी
एका तासासाठी माझ्याकडे तरी तुम्ही बघा, काहीतरी कामाचे सांगायला आलो मी, काही तुम्हाला एक लोटा जल सब समस्या कळलं असं मला नाही आलो. म्हणून वामन दादा ज्या महामानवाविषयी, ज्या महापुरुषाविषयी लिहितात की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, काय म्हणतात की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. तेव्हा होतं का हिंदू खतरे में है मुसलमान धोके में है? तेव्हा नव्हतं. आता नवीन निघालं. आता तुम्ही हुशार झाले हो ना. जब हमारे देश को आज़ादी नहीं मिली थी तब सब हम हिंदुस्तानी थे, आज़ादी ने हमें हिंदू मुसलमान बना दिया, अशी परिस्थिती या देशाची आहे. म्हणून वामनदादा म्हणायचे की शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काड्या राती तडपत होतं जिच्या रूपाचं उन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन. काड्या राती तडपत होतं जिच्या रूपाचं उन, अशी देखणी होती एका सुभेदाराची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान, असाच माझा राजा होता माणुसकीची खान. असे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही काही लोकांना सवय अशी असते काका की आता हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे म्हणजे बुद्ध धम्म मेळावा, तर काही काही लोकांना सवय असते, काही काही गावात बिबे असतात. बिबे बिबे समजतील तुम्हाला? कोणाचं घरकुलं चढवण तर कोणाचा पगारच थांबवण. कोणाचं जर एक फूट जर गेट बाहेर आलं तर त्याची कंप्लेंट करायला हा बाहेर चालला जाते का याचं 1 फूट गेट बाहेर आलाय. पण तिकडे आमची अयोध्येमध्ये 1300 एकर जमीन दाबली, इकडे 1150 एकर दाबली. त्याची कंप्लेंट नाही करत पण गरिबाची करतात. असे बिबे काही गावात असतात, तुमच्या इकडली गोष्ट नाही. पण काही काही लोकांना सवय अशी असते काका की आता हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर बोलायला आलेला वक्ता, भाषण करायला आलेला वक्ता हा बौद्ध समाजाचा असन म्हणतात ना लोक. असे मान हलवा फक्त तुम्ही. अरे म्हणत नाही का? बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आहे तर भाषण करायला आलेला वक्ता हा बौद्ध समाजाचा असन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे तर भाषण करायला आलेला वक्ता एक तर मराठा समाजाचा असन, नाही तो ओबीसीचा पार्सल असन. काही काही गावात असे लोक म्हणतात. पण ज्या लोकांना असं वाटते की हा बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे आणि बोलायला आलेला वक्ता, भाषण करायला आलेला वक्ता हा आपल्याच समाजाचा आहे बा, हा बौद्ध समाजाचा आहे, तर त्या लोकांसाठी जात सांगत नसते पण सांगावी लागते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जी कधीच जात नाही. सर काय सांगितलं होतं? जी कधीच जात नाही ती म्हणजे जात. जात याच्यासाठी सांगावी लागते सर, कारण काही काही लोकांच्या उशीत जाते बाबासाहेबाचं नाव घेतल्याबरोबर ना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचं नाव घेतल्याबरोबर. म्हणून त्या लोकांसाठी की हे जे भाषण करायला 26 वर्षाचं 27 वर्षाचं पोरग तुमच्या या बुट्टीबोरीच्या सिडको मैदानामध्ये आलेलं आहे, हे ओबीसी समाजाचं कुणबी जातीचं 2 एकर शेती असणाऱ्या एका कास्तकाराचं मुलगा आहे. आणि मी फुल शिकेला हो बरं, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तुम्हाला वाटत असेल हा गावातली भाषा बोलून राहिला. आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम फ्रॉम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर. आणि माझ्यावर डिग्री आहे. नाही काही काही लोकांजवळ डिग्री नाही तरी प्रधानमंत्री झाले. काही चुकाटत की हात टाकत नाही मी. हो, काही काही लोकांना सवय असते की जात बघतात की बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर बोलायला आलेला वक्ता हा बौद्ध समाजाचा असन. माझी जरी जात सांगितली असेल पण मी जात धर्म पंथ मानत नाही. कारण बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, गजानन वाघमारे नावाचे कवी म्हणतात. बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, संविधानाशिवाय कुठला भारत महान सांगू, डोक्यात भीम माझ्या रक्तामध्ये शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली खानदान सांगू. म्हणून हा जो बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आहे तर यामध्ये जात पात धर्म पंथ बघू नका. याचं कारण सांगण्यामागचं एक असं होतं की मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे काका. माझा मोठेपणा नाही सांगत, पण ज्या महापुरुषामुळं मला हा मोठेपणा मिळाला की महाराष्ट्रातला मी तरुण एकमेव असा कवी आहे ज्याच्या कविता विधान परिषदमध्ये 3 वेळा सादर झाल्या.
माई शासकीय पटलावर नोंद आहे. ज्या नेत्याला आम्ही लहानपणी टी व्हीत पाहायचो म्हणजे या देशाचे माजी कृषी मंत्री. मी त्याच्या पक्षाचा नाही आहे, मी कोणत्या पार्टीचा नाही आहे, कोणत्या पक्षाचं पार्सल नाही आहे. माई पार्टी एकच आहे, ती आहे कास्तकाराची पार्टी. आणि माया नेता एकच आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज. प्रत्येक शोषिताचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे. भांडू नका कुणी रे नेतेपणास येथे, साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे. म्हणून आपला कोणी नेता नाही, आपला कोणी वाली नाही, आपण चळवळीतल्या कार्यकर्त्याचं पोरगा आहे, शेतकऱ्याचं पोरगा आहे. आज मी तुमच्याकडे भाषण देत आहे, तिकडे माझा बाप शेतीवरती राबतोय, लक्षात ठेवा. म्हणून मी महाराष्ट्रातला तरुण एकमेव असा कवी आहे ज्याच्या कविता विधान परिषदमध्ये 3 वेळा सादर झाल्या. मला या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्या नेत्याचा फोन आला जे महाराष्ट्राचे, देशाचे माजी कृषी मंत्री राहिले, या महाराष्ट्राचे 4 वेळाचे मुख्यमंत्री राहिले. त्याचा मला फोन आला की तुम्ही आमच्या आघाडीचा प्रचार करता काय. मी म्हटलं साहेब, मी कोणत्या पक्षाचा प्रचारक नाही आणि मी कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण मुंबईच्या 8,000 पोलीस भरतीच्या ज्यांच्या जॉईनिंग रखडल्या होत्या किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, अशा सगळ्यांचे प्रश्न मला इथल्या लोकांपर्यंत टेलिव्हिजनच्या माध्यमातून पोहोचवायचे होते. म्हणून मी त्यांची भूमिका मान्य केली आणि त्या ठिकाणी स्टेजवर गेलो. माझे यूट्यूबवरचे सगळे भाषणं चेक करा, एकही भाषणामध्ये मी असं म्हटलं नाही की ह्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या म्हणून. हो, त्या नेत्याचा मला फोन आला ज्या नेत्याला आम्ही लहानपणी टी व्हीत पाहायचो काकू. आता तो होता हिवाळ्याचा काळ, मग सोले काढत होती तुरीच्या शेंगाचे, माय बाबा बाजूनं बसले होते. अचानक मग आईले मी टी व्हीत दिसलो. मग आई माया बाबाले म्हणते आपलंच होय का म्हणते. हे हा मोठेपणा मला कुणामुळे मिळाला. हा जगण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा, चालण्याचा, राहण्याचा, सन्मानाचा, मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा अधिकार ज्या महापुरुषामुळे मला मिळाला. गुलाब मेश्राम नावाचे कवी म्हणतात की जलाशय पाहिले की मी तडे 14 आठवतो, तड्याला लावलेली तू भीमा अंगार आठवतो, हरवले सर्व शत्रूंना बिना तलवार भाल्याने, चमकत्या लेखनीची ती करारी धार आठवतो, मनूच्या कायद्यालाही जसे तू जाडले होते, विषमता जाडणारा तो तुझा यलगार आठवतो. अरे करतो या प्रश्न आता देतो जवाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, भीमा तुझ्यामुळे हा आला रुबाब आहे, असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सावित्रीबाई फुलेंवरचं, सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ही नाट्यप्रस्तुती असणार आहे. प्रशिका. ओळखलत मला, मी सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नाय गावच्या खंडूजी नेवासे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांतीसूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. हे वाघिणीचे दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य खडतड होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळांची आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातन्यांची मात्र धर्म बुडाला म्हणून कोलेकोई सुरू होती. सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो यांचा इतका तकलादू असू शकतो धर्म? अरे धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? आमचं जगणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. त्यात झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचा सूर्य घडविण्यासाठी आम्हा उभयतांचा संसार होता. आम्ही त्यासाठीच तर बांधलो गेलो होतो. शेठजींनी मला सांगितले की सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायची आहे. त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची नवी फुलवाच फुलवायची. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या आजवरच्या दयनीय अवस्थेचं, दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान.
शिक्षणाने अज्ञान दूर होतं. माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते. तो विचार करू लागतो. स्वतःला घडविण्यासाठी, स्वतःची प्रगती करण्यासाठी तो सतत धडपडतो. असेच धडपडणारे, घडणारे, घडविणारे आणि सृजनशील माणसं हवी आपल्याला आणि आपल्या देशाला. भारताला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही सावित्री. आणि सावित्री यासाठीच आपल्याला शिक्षण द्यायचे आहे. उद्याचा सूर्य घडविण्यासाठी आपल्याला कार्य करायचे आहे. देशील मला साथ? मी निव्वळ होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. एकदा नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक धटिंगण माझ्या समोर आला. तो मला म्हणाला, ए टावडे, कुठं निघालीस? आमच्या पोरींना शिकवणं बंद कर. अरे तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवणं? कदाचित तो विसरला असावा की मी खंडूजी नेवासे पाटलांची कन्या आणि ज्योतिराव पहिलवानांची पत्नी होते. त्याच्या कानाखाली सनसनीत जाळ काढताच भर दिवसात त्याच्या डोळ्यासमोर काळजे चमकले. त्याच क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आलाय थोबाड फुटलंय, पुन्हा जर माझ्या समोर आला तर तुझ्या रक्तानं धरती रंगवील. असा कसा बसा सावरत तो तिथून निघून गेला. मोठ्या आशेने माझे अब्रूहरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली पाहता तिथून निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केलं. मला शिव्या दिल्या, दगड फेकले, मी गप्प राहिले. माझा हात धरून मला दम देतो. माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. शाळेचा व्याप वाढत होता. आता ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या. फातिमा शेख यांनी या कामी मोलाची मदत केली. स्त्री कोणत्याही जातीची, धर्माची असो, अन्यायाची बळी नेहमीच ठरली आहे. अहो, एखाद्या बाईचा नवरा मयत झाला म्हणून काय तिने सती जायचं, केशवर्पण करून तिला बोडकी करायचं, तिला एकाच खोलीत दांबून ठेवायचं? अहो, नवरा गेला हा तिचा दोष कसा असू शकतो? प्रत्येक माणसाला जगण्याचा, बहरण्याचा अधिकार आहे. आम्ही त्यासाठी आवाज उठवला. इंग्रज सरकारने सतीबंदी कायदा केला. काशीनाथ नातू यांच्या गोजीरवाण्या बाळास आम्ही दत्तक घेतले आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. शेठजींचं समाजकार्यही सत्यशोधक समाजामार्फत जोरात सुरू होतं. मीही त्यात सामील झाले. भाषणही करू लागले. श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, त्याचबरोबर अखंड, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड हे त्यांचे बहुचर्चित ग्रंथ होते. या ग्रंथलेखनांचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला. मीही रचना करू लागले. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बाबांनो, परंतु कुणीही कितीही विरोध केला तरी तसुभरही मागे हटलो नाही. शेठजींची प्रकृती बिघडू लागली होती. अर्धांग वायूने त्यांची उजवी बाजू निकामी केली. पण त्याही परिस्थितीत त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ डाव्या हाताने लिहिला. आणि शेवटी शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर 1890 शेठजी आम्हाला सोडून गेले. फक्त जीवनसाथी म्हणून नाही, तर माझा वैचारिक साथीदार आणि कार्याचा भागीदार, माझा आधारवण, माझी प्रेरणा, माझं सर्व काही. 50 वर्षाची सोबत संपली होती. माझं आकाश हरवलं होतं. जमीन दुभंगली होती. एवढ्यात बाहेर कसली तरी गडबड सुरू होती. प्रेताला अग्नी कुणी द्यायची, खांदा कुणी द्यायचा, तिफडी कुणी धरायची यावर लोक तावातावाने बोलत होते. यशवंत आमचा नाही, आमच्या रक्ताचा नाही. हे ऐकताच त्याही अवस्थेत मी त्यांना बजावून सांगितले की यशवंत आमचा मुलगा आहे. मी त्याची आई सांगते. एक मुलगा म्हणून सर्व विधी यशवंतच करेल, दुसरा कुणीही करणार नाही. इटवा हाती घेऊन यशवंताच्या हाती देत आम्ही माय लेकरं प्रेताच्या पुढं चालू लागलो. हजारोंचा जनसमुदाय प्रेत यात्रेमध्ये सामील झाला होता. तो धगधगणारा क्रांती सूर्य त्या धगधगणाऱ्या अग्निफुलांमध्ये अदृश्य झाला. शेठजींची आठवण सतत येत होती. मन कष्टी, शरीर जड वाटत होतं. पण शेठजींनी सांगितलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल अखंड सुरूच ठेवली. मोडलेल्या मनाला पुन्हा उभारी दिली. पुढे प्लेगची साथ सुरू होती. काखेत गाठी येऊन लोक पटापट मरत होती. प्लेग हा संसर्गजन्य होता. आज ना उद्या तो मलाही होणार होता. पण म्हणून मरण्याच्या भयानं मी माझ्या कार्यापासून माघारी वळू. आम्ही जगलो मुळी समाजासाठी, आणि तेच करत असताना जर मरण येत असेल तर मरणा, तुझं स्वागत आहे. फक्त हूल देत बसू नकोस. हे बघ, मी तुझ्या समोरही आले. तुला माहिती आहे, सावित्रीची सावित्रीबाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री माई. माई, अगं शेवटचं इंजेक्शन आहे, कोणाला देऊ? यशवंताचा प्रश्न होता. मी म्हटलं, यशवंता, या लेकराला दे.
या लेकरानं अजून ही दुनियाही पाहिली नाही. अरे मी वाटलेलं झाड कधीतरी कोसळणारच. माझ्या आज्ञाधारक यशवंतानं माझी आज्ञा पाळली. अश्रूने डबडबलेले डोळे माझ्या लेकराचे मी पाहिले. पाहिलं स्मरण. फक्त 1 मिनिट माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आठवते. अरे वा शेठजी, आपणही आलात. यशवंता पाहिलंस का? पाहिलंस कोण आलंय? यशवंता बघ ना. यशवंत. प्रशिका गायकवाड यांचं स्वागत होत आहे गोविंददादा पोलाड यांच्या हस्ते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सार्वजनिक बुद्ध जयंती समारोह समिती सिडको बुट्टीबोरी सातगाव परिसर यांच्यासाठी एकदा दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवाव्या. शेवटपर्यंत जे लोक आहेत, मी असं समजतो की असा सामाजिक कार्यक्रम करणं हे 50 लग्न करण्याच्या बरोबरीचं आहे. आणि आयोजन समितीची ही मेहनत आणि ही ताकद प्रत्येक वर्षी दरवर्षी अशीच राहो. मी त्यांना मंगल कामना देतो. तसेच माझी मोठी ताई सांचीताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या. मैं तो कल परफॉर्म करने वाला था, लेकिन कल कोई बहुत बुरा हंसा तो इतनी भयानक बारिश और इतना भयानक तूफान आया और इस वजह से मैं कल आप लोगों तक नहीं पहुंचा. लेकिन अभी आपके सामने जो परफॉर्म करने वाले हैं हमारे बड़े भाई देवानंद दादा जगताप और जो ताई है नालंदा सांगवीकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवाव्या. देवानंद दादा का मेरे को फ़ोन आया, गणेश भाई का आया कि भाई आप आइए, और मैं आज फ्री था. उसी हवाले से ताई ये 4 लाइन कि दरिया को जोम था कि मैं धारे पे आ गया, लेकिन बचाते हुए मैं किनारे पे आ गया. दरिया को जोम था कि मैं धारे पे आ गया, लेकिन बचाते हुए मैं किनारे पे आ गया. मुझको बुलाने में लोगों की उम्रें निकल गई, लेकिन मैं तुम्हारे एक इशारे पे आ गया. और आप लोगों ने मुझे शायद मैं बुट्टी बोरी में ये दूसरी तीसरी मर्तबा आ रहा हूँ और परफॉर्म कर रहा हूँ. आपने मेरे गाने सुने होंगे. ये बिरली आनबान शनि, ये तो मेरे भीम का संविधान है, सूबेदाराची सून और बहुत से गाने, नोटा. और मैं बाबा साहब के मिशन मूवमेंट में 14-15 साल से बचपन से शायरी करते आ रहा हूँ. और उसी हवाले से ये 2-3 कते आप लोगों को जो हुक्म किया है मुझे आयोजन समिति ने, उसी को मद्देनजर रखते हुए 2-3 शेर आपको सुना रहा हूँ जो काफ़ी मशहूर भी हुए. कि हमारी कौम भी इसी क्रांति के जिद पर अड़ी है, प्रणय सतलज की बात पत्थर के लकीर से बड़ी है. प्रणय सतलज की बात पत्थर के लकीर से बड़ी है. कल तुमने हमारे बाप को बैलगाड़ी से उतारा था, आज भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है. भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है. लेकिन एक 4 लाइन और सुना रहा हूं कि यह हकीकत है, कोई भी भरम नहीं है. प्रणय के जिंदगानी में कोई भी गम नहीं है. प्रणय के जिंदगानी में कोई भी गम नहीं है. ये सच है कि माँ रमा तेरा दूध नहीं पिया मैंने, लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है. महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है. और उसी तरह से मेरे बड़े भाई भी यहाँ शिरकत किए हैं. शुभम अम्बाने, मनीष भाई, हमारे बड़े भाई मामा. उसी तरह से डीजे वीएनपी वो भी यहाँ पर आए हैं. हमारे बड़े भाई मशहूर और मारूफ फनकार देवानंद दादा वो भी यहाँ पर आए हैं. इनके लिए ज़ोरदार ताली बजाइए. और उनकी नज़र ये 4 लाइन कर रहा हूँ. मिलने की बड़ी तमन्ना थी, लेकिन ये तमन्ना नहीं थी कि वो जब आएंगे तब मैं माइक पे रहूँगा. ये इस 4 लाइन का मेरे ज़िंदगी से कोई लेन देन नहीं है, लेकिन यशवंत मनोहर सर के मफहूम को मैंने कते की शक्ल में रखने की कोशिश किया हूँ. कि अपने दिल में मोहब्बत का गुलाब खिलाने के लिए, प्रणय सतलज से एक मर्तबा हाथ मिलाने के लिए, प्रणय सतलज से एक मर्तबा हाथ मिलाने के लिए, जिन लड़कियों को हमारे जात का भी साया ना चलता था, वो लड़कियां तरस रही है आज हमारे होठ से होठ मिलाने के लिए. और ये जो सार्वजनिक बुद्ध जयंती उनके ये प्रोग्राम के लिए मैं 4 लाइन सुना और अपनी जगह लूंगा. कि उम्र के हर पड़ाव में बुद्ध देखा है, प्रणय तैरती नाव में बुद्ध देखा है. कि उम्र के हर पड़ाव में बुद्ध देखा है, प्रणय तैरती नाव में बुद्ध देखा है. कल एक बूढ़ा कह रहा था मुझे दीक्षा भूमि पर,
मैंने बुद्ध तो नहीं मगर भीमराव में बुद्ध देखा है। आप लोग जितनी कम उम्र में मेरे झोली में ये शोहरत और मोहब्बत समाज ने दी है, हमेशा मैं इसका कर्जदार रहूँगा। और ये वादा करता हूँ आप लोगों से कि हर साल परिवर्तनवादी गीत आप लोगों के सामने रखूँगा। और इसी भरोसे के साथ मैं अपनी बात यही खत्म कर रहा हूँ। और आयोजन समिति गणेश भाई और तमाम टीम का मैं फिर से एक मर्तबा शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने मुझे इस काबिल समझा कि मैं इस प्रोग्राम में आके आप सामने पेश हूँ। थैंक यू सो मच। जय भीम।